समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग महाराष्ट्रातील संत लोकमान्य संत मान्य संत असणारे संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाच्या आजच्या प्रसंगाला अनुसरून आणि परमार्थातली त्यांची स्थिती प्रतिपादन करणारा आजचा हा अभंग आहे. विठ्ठल आदरणीय असणारे हरिभक्त पारायण वैकुंठवासी निवृत्ती देवका नागरे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आजचं हे कीर्तनाचं प्रयोजन 11 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं आणि हिंदू धर्माच्या धर्मसंस्कृतीनुसार जी कर्म असतात त्या कर्माप्रमाणे शेवटचं कर्म असतं ते म्हणजे तर्पण. त्याला तर्पण विधी असं म्हटलं जातं आणि त्या तर्पण विधीतलं हे शेवटचं विधी म्हणजे श्राद्धाचं विधी. अर्पण तर्पण आणि समर्पण नाही का. अर्पण तर्पण आणि समर्पण. तर्पण करण्याचा अधिकार कोणालाही नसतो. तर्पण करण्याचा अधिकार अमुक व्यक्तीच्या वंशालाच त्या गोष्टीचा अधिकार असतो. म्हणजे आपल्यातले असणारे निवृत्ती बाबा नाही का आणि यांचा तर्पणाचा हा कार्यक्रम आणि त्यानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणारा हा समाज, गावकरी मंडळी, वारकरी संप्रदायातले अनेक महात्मे, अनेक वारकरी या ठिकाणी सगळ्यांची उपस्थिती झाली आहे आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या अभंगावर ह्या विचारावर थोडा विचार करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. काय आहे नेमकं तुम्ही आपण सगळे ज्या राळगाडग्यामध्ये आपण जगतोय, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, या राळगाडग्यामध्ये तुमचा आपला सगळ्यांचा समाविष्ट झालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आपण सर्व नेमकं कशासाठी आणि का म्हणून या ठिकाणी आलोय याचं कुणालाही प्रयोजन माहिती नाहीये. पण ह्यानं त्या माध्यमातनं कुठल्या तरी माध्यमातनं आपल्यापर्यंत तो विषय यावा. आवाज खूप कमी माझ्या माईकला. हरी विठ्ठल 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 कीर्तन मोजून 1.25 तास होणार आहे. आधीच आपली वेळ झालेली आहे नाही का. आणि त्यातल्या त्यात आपल्याला या छोटासा अभंग आहे त्या छोट्या अभंगामध्ये अर्थ खूप मोठा दडलेला आहे नाही का. तेवढा एक समजला म्हणजे कीर्तन कारणी लागेल. अन्यथा कीर्तनाला गर्दी अनेक ठिकाणी असतेच. कीर्तनाला गर्दी नसली तरी चालेल, पण कीर्तनाचं प्रयोजन 10 लोकांनी जरी समजून घेतलं तरी कीर्तन कारणी लागतं. कीर्तनकाराला उद्योग नाही अशातला काही प्रकार नसतो.
कीर्तनकार रात्रभर प्रवास करून कुठेतरी रात्रीचं कीर्तन सांगून दुसऱ्या दिवशी तुमच्या गावापर्यंत आलेला असतो आणि तो तुमच्या गावापर्यंत आला तर 2,000 रुपये 5,000 रुपये जोडण्यासाठी आलेला नसतो, नाही का? त्याला काहीतरी संतांचं प्रयोजन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असतं. म्हणून एका तासामध्ये तुम्हाला ही गोष्ट समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. संतांचा आजचा जो अभंग आपण निवडलेला आहे, या अभंगामध्ये तुकोबाराय त्यांची परमार्थिक स्थिती प्रतिपादन करतात. बघा, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्थितीला खूप जास्त महत्त्व आहे. स्थिती नाही का? कोणी आपल्यावर एखाद्या अपशब्दाचा वार केला, प्रहार केला, एखाद्याने आपल्याला चुकून किंवा जाणीवपूर्वक आपल्यावर जर एखाद्या शब्दाचा प्रहार केला, आपल्या हृदयावर त्याचा परिणाम होतो आणि हृदयावर परिणाम झाल्यानंतर आपल्या स्थितीमध्ये बदल होतो. अगोदर जे अंतःकरण प्रसन्न होतं, लक्षपूर्वक आहे का, जे नुकतंच अंतःकरण प्रसन्न होतं ते अंतःकरण आता विहाडतं, दुःखी होतं, त्या अंतःकरणाला जखमा पोहोचतात, ते अंतःकरण आता आक्रोश करतं, त्या अंतःकरणाची स्थिती त्या ठिकाणी अस्तव्यस्त होते, विचारांचं कहल निर्माण होतं. कुणाची अवस्था ही? अंतःकरणाची. कशाचा परिणाम झाला? सज्जनांनी आपल्यावर शब्दांचा प्रहार केला आणि म्हणून अंतःकरणाची ही अवस्था की अंतःकरण नुकतंच अंतःकरण प्रसन्न होतं, बरं वाटत होतं, मला आता फिलिंग बेटर, मला आता बरं वाटतंय, नाही का? आणि थोडा वेळ पूर्वी जे बरं वाटत होतं ते 5 मिनिटानंतर आता बरं वाटत नाही. आता असं वाटतंय की समोरच्याचा जीव घ्यावा की काय. ही काय झाली? अंतःकरणाची. बरं, हा अनुभव किती लोकांना नाही आहे? प्रत्येकाला. व्यावहारिक जीवनामध्ये दिवसभरातून 100 वेळेस तुमचं अंतःकरण चकनाचूर होतं. भावाने भावाचा अपमान केला, सगळ्याने सोयऱ्याचा अपमान केला, जाऊने जाऊचा अपमान केला, सासूने सुनेचा अपमान केला, मित्राने मैत्रिणीचा अपमान केला, तिने मला नाही म्हटलं, याने मला हो म्हटलं, सगळ्या गोष्टींचा काय होतो? परिणाम. बरं, परिणाम कुठे दिसून येतो? अंतःकरणावर. 1,00,000 रुपयाचा फायदा झाला तर अंतःकरण प्रसन्न होतं आणि 1,00,000 रुपयाचं नुकसान झालं तर अंतःकरण दुःखी होतं. अंतःकरणात थोडे 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 कालावधीनंतर आपल्याला हे बदल पाहायला मिळतात का नको? जसे अंतःकरणामध्ये ह्या बदलांचा आपल्याला प्रत्येकाच्या अंतःकरणात हा बदल प्रत्येकाला पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा आहे. तुम्ही किती दिवसापासून परमार्थिक आहात? हा माझा वैयक्तिक प्रश्न नाहीये. तुम्ही किती दिवसापासून परमार्थिक आहात हे मला विचारायचं नाहीये, पण तुम्ही जेवढा परमार्थ जगलात त्या परमार्थामुळे तुमच्या अंतःकरणाची स्थिती काय आहे हे खूप महत्वाचं आहे. तुमची अंतःकरणाची जी स्थिती आहे, तुमचं अंतःकरण हे समाधानयुक्त आहे की असमाधानी आहे? प्रपंचामध्ये तुम्हाला समाधान मिळालंय का? ज्या प्रपंचासाठी आपण राबतोय, ज्या प्रपंचासाठी आपण कष्ट करतो, हाल अपेष्टा सहन करतो, त्या प्रपंचामध्ये तुम्हाला समाधान मिळालं आहे का? बरं, नाही मिळालं, काही अडचण नाही. बरं, तुम्ही परमार्थिक सुद्धा आहात, सगळे कीर्तनाला येऊन बसलेत म्हटले 99% परमार्थिक असणारच. मग तुम्ही परमार्थिक सुद्धा आहात, मग तुम्ही तुमचं परमार्थिक प्रवास करत असताना तुमचं अंतःकरण समाधानी झालं का? जरा अवघड जात असेल, पण लक्ष देऊन ऐका. महिला मातांना मी प्रश्न विचारणार आहे. तुम्ही भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायला जात असाल, जर तुम्ही भाजी घ्यायला गेलात, भाजीवाल्याकडून तुम्ही पावशेरभर भेंडी विकत घेतली. किती? पावशेरभर भेंडी विकत घेतली आणि पावशेरभर भेंडी त्याच्या पात्रातून आपल्या पात्रात टाकत असताना 1 किंवा 2 भेंडी खाली पडल्या. किती? 1 किंवा 2. किती उचलणार? 4 किंवा 5. तुम्ही सगळ्या माळकरी आहेत ना? तुम्ही पंढरपूरची वारी करताना, तुम्ही विठोबाचं नाम घेताना, तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करताना, तुम्ही हे सगळं करता आणि तुमच्या जीवाच्या 2 भेंडी सुटत. संतांचा सिद्धांत असा आहे, तेने सदाची
आहात, तुम्ही पंढरपूरची वारी करतात, तुम्ही आळंदीची वारी करतात, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचतात, तुमच्या गाथा पाठ आहे, तुमचे अभंग पाठ आहेत, तुम्हाला चांगल्या चाली लावता येतात, तुम्हाला चांगलं कीर्तन सांगता येतं, तुम्हाला चांगलं सगळं जमतं, पण तुमच्या अंतःकरणाचं काय? तुमच्या मुखामध्ये बघा, प्रत्येकाच्यासाठी हे महत्वाचं वाक्य, जेवढ्या सहजासहजी तुम्ही कुणाची तरी निंदा करतात, कुणाचा तरी अपप्रचार करतात, कुणाविषयी तरी वाईट वगैरे बोलतात, जेवढ्या सहजासहजी हे मुखात येतं तेवढ्या सहजासहजी देवाचं नाव येत. गली बोळातून चौकातून जात असताना फक्त साधा हे कुत्र जे कीर्तनाच्या मंडपात येऊन उभं आहे का, या कुत्र्याला हाकलायचं जरी म्हटलं तर फक्त हाड म्हणणार नाही, त्याला शिवी घालून हाड म्हणणार. तुमच्या गोठ्यातली गाय जर तुम्हाला दूध काढू देत नसेल तर तिला गाय शिवी घालून तिला गायचं दूध काढणार. जशी शिवी तोंडात लवकरच येते, मुखामध्ये लगेचच जशी सहजच शिवी येते, कुणाची तरी निंदा येते, कुणाचा तरी अपप्रचार, कुणाचा तरी द्वेष, मत्सर जेवढ्या अंतःकरणामध्ये सहज प्रवेश करतो तेवढं सहज भगवंताचं नाम मुखामध्ये येत नाही. भगवंताचं नाम मुखामध्ये यावं असं जर वाटत असेल तर कोटी कोटी जन्माचं पुण्य पदरात लागावं असावं लागतं, तेव्हा एकदा भगवंताचं नाम आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या मुखातून येत असतं. आणि जर तुम्ही म्हणतात जर मी नामधारक आहे, तुम्ही म्हणतात मी जर परमार्थिक आहे, तुम्ही म्हणतात मी मुमुक्षु, मी जिज्ञासू, मी अर्थतत्व भक्त आहे, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, तुमचा ध्यास, तुमचा प्रवास जर त्या दिशेने असेल तर तुमच्या अंतःकरणाची अवस्था ही असावी, असा सिद्धांत जगद्गुरु तुकोबारायांनी मांडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर तुमचं अंतःकरण समाधान युक्त असावं. ज्या अर्थी तुमचं अंतःकरण समाधान युक्त नाहीये त्या अर्थी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत नाही, हे आपोआप सिद्ध होतोय. तुमच्याकडे कस काय आहे? कामाला गेल्यावर पगार मिळतो का? कामाला गेल्यावर पगार, ज्या अर्थी मालकाने पगारच दिला नाही, ज्या अर्थी मालकाने पगारच दिला नाही त्या अर्थी तुम्ही कामालाच गेला नाही. सिद्धांत बरोबर ना? पटलं ना तुम्हाला? नसेल पटत तर मला तर सांगा बरं का. ज्या अर्थी मालकाने पगार दिला नाही त्या अर्थी तुम्ही कामावर रुजू नव्हतात. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तुमचं अंतःकरण असं मलिन आहे, द्वेषाने भरलेलं आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये कुविचार, अविद्या, तुमच्या अंतःकरणामध्ये असमाधान आहे, त्या अर्थी तुम्ही परमार्थापासून वंचित आहात, हे स्वीकार करणं हे आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल बरं, फक्त एवढंच नाही, आपलं अंतःकरण फक्त असमाधानीच नाहीये, आपल्याला भीती सुद्धा तेवढीच आहे. आपल्याला भीती सुद्धा तेवढीच आहे. कशाची भीती आहे आपल्याला? प्रत्येकाला भीती कशाची? मरणाची. प्रत्येकाला फक्त एकाच गोष्टीची भीती आहे की मला लवकर काही मरायचं आणि मेल्याशिवाय तर जमणारच नाही. बरोबर आहे का नको? मरायचं कोणालाच नाहीये, मरावं प्रत्येकाला लागतं. आणि कृष्ण परमात्म्याने असं सांगितले तू मरू शकत नाहीस. काय? मरण्याची भीती तुम्हाला आहे, मरायचं कोणालाच नाही, मरावं तर लागतं, पण कृष्णाने असं सांगितलं की तू मरू शकत नाहीस. तुकोबाराय सांगतात अमरहा. कोण? गावातली लोक, आपण नाही. बरोबर ना? साधू संत आपण नाही. बरोबर का? आपण त्याच्यात येत नाही. कितपत योग्य आहे? खऱ्या अर्थाने तुम्ही आपण परमार्थाची जी संकल्पना, जी कन्सेप्ट आपल्या डोक्यात बसवली ना, तीच चुकीची आहे. परमार्थ ज्या अनुषंगाने तुम्ही करत आहात, जी कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये परमार्थाची आहे तीच चुकीची आहे. तुम्ही परमार्थ ही फिलॉसॉफी आहे. परमार्थ काय आहे? फिलॉसॉफी, तत्वज्ञान. आणि हे तत्वज्ञान जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाहीत तोपर्यंत तुम्ही अमर होऊ शकत नाहीत. तुम्ही नैनम छंदती शस्त्रानी नैनम दहती पावक, सगळ्या लोकांचं पाठ इथून तिथून सगळ्यांचं.
जो म्हणतो नैनम छंदती शस्त्राने नैनम दहती पावका, आणि त्याच्या पायाखाली फक्त साप येऊ द्या. भजन्या कीर्तनकार सकट गायब, थांबणार नाहीत. म्हणजे नैनम छंदती शस्त्राने म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? जरा चांगला बारकाईने विचार करा. तुमच्या अंतःकरणामध्ये जी भीती आहे, मरणाची भीती, ही मरणाची भीतीच मुळात का? कारण तुम्ही सगळे एका विचारावर जगत आहात, एका विचारावर, आणि तो विचार आहे मी देह. काय? कुठल्या विचारावर जगत आहात? मी देह. या कल्पनेमध्ये तुम्ही जगत असल्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या विकारांचा, सगळ्या अवगुणांचा, सगळ्या दुःखाचा डांगोरा, सगळ्या दुःखाचा तुमच्यावर त्या ठिकाणी परिणाम होत आहे. फक्त कुठल्या विचारामुळे? मी देह. मुक्त होता परी बडे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. काय झालं? माकडाने एका झाडाला आलिंगन दिलं. कोणी? माकडाने एका झाडाला आलिंगन दिलं. बरं, आलिंगन दिल्यानंतर त्याच्या हाताची गाठ पडली. गाठ अशी पडली होती, गाठ अशी पडली. अशी गाठ पडल्यामुळे आता माकडाने झाडाला आलिंगन दिलं. झाडाचं खोड मोठं होतं, आणि मोठं असल्यामुळे माकडाला पलीकडचं काही दिसत नाही, पलीकडचं काही दिसत नाही. म्हणून जी हाताची गाठ पडली का, ती गाठ त्या माकडाला असा गैरसमज झाला, असा दुराग्रह झाला. संशयावनी थोर अनेक पापनसे घोर, विनाशाचे वाघोर प्राणियासी. माकडाला दुराग्रह असा झाला, मला तिकडे कोणीतरी बांधून ठेवलंय, मला तिकडं कोणीतरी बांधून ठेवलं आहे, आणि आता मला तिथून कोणीतरी सोडवायला, कोणीतरी सोडवायला. कोण सोडवणार त्याला आता? ही जी गाठ पडली, ही गाठ कोणी पाडली? मुक्त होता परी बडे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. त्यानेच त्या ठिकाणी स्वतःची त्या ठिकाणी गाठ मारून ठेवली. ती गाठ म्हणजे मी देह. हा, काय? ती मी देह नावाची गाठ त्याने मारून ठेवल्यामुळे तो त्या ठिकाणी परत 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 त्या ठिकाणी विनंती करतो, सोड मला, सोड मला, सोड मला. त्याला त्या ठिकाणी कोणी सोडवणार नाही. फक्त त्याला काय करावं लागेल? त्याला काय करावं लागेल? मोकळं व्हावं लागेल. म्हणजे कुठून मोकळं व्हावं लागेल? जी आसक्ती आहे, कशाची? प्रपंचाची. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्याच मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. कशाची आसक्ती सोडावी लागेल? देहाची आसक्ती, प्रपंचाची आसक्ती. आणि एकदा का प्रपंचाची देहाची आसक्ती सोडली, मग मात्र तो मुक्त होता, मुक्त आहे आणि मुक्त राहणार आहे. तुकोबाराय सांगतात, मी फक्त तेवढंच केलं माझ्या गुरुच्या कृपेने. मी फक्त काय केलं? तेवढंच केलं. फक्त जी गाठ होती अंतःकरणामध्ये, देह नावाची जी गाठ होती, उपाधी, काय? जी उपाधी मी लावून ठेवलेली होती, तुका म्हणे सोडिल्या गाठी, आणि काय? देता आली मिठी निवांत. तुका म्हणे निवांत राहे. आता मी निश्चिंत झालो. आता मी मरू शकत नाही. आता मी मोक्षाचा पूर्ण अधिकारी झालो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सुटली काया,
युक्तिवाद घालताय. काय युक्तिवाद? तुम्ही आपण सगळे युक्ती करून मरणापासून सुरक्षित होऊ शकतो. कशामुळे? तरावया युक्ती असे. तरुण जाण्यासाठी काय आहे? युक्ती आहे. ती युक्ती म्हणजे काय? मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. काय? मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. तुम्ही आपण सगळे बघताना जगाकडे किंवा स्वतःकडे एक संकोचित भावनेने बघतो. मर्यादित दृष्टिकोन तुमचा आपला असल्यामुळे तुम्ही आपण सगळे मरणाच्या भीतीमुळे व्याकुळ आहोत. खऱ्या अर्थाने चांगला जर बारकाईने विचार केला तर आकाराचा नाश होतो, पदार्थाचा नाश होत नाही. काय? आकाराचा नाश होतो, पदार्थाचा नाश होत नाही, वस्तूचा नाश होत नाही. वस्तू इनाम आत्मा आकार नाम देह. काय? वस्तू नाम आत्मा आकार नाम देह. उदाहरण तुमच्या पुढे मी मांडणार आहे. लाकडाची फळी, लाकडाचा टेबल, लाकडाचा दरवाजा, लाकडाची खिडकी, लाकडाच्या अनेक वस्तू असतात नाही का? लाकडाची फळी, लाकडाचा टेबल, लाकडाची खुर्ची, लाकडाचा दरवाजा, लाकडाची खिडकी. वर्ष 2 वर्ष 10 वर्षानंतर त्या आकाराचा नाश होईल. जे लाकूड दरवाजाच्या आकारात आलं होतं त्याच्यावर कोणीतरी आघात करेल आणि आघात केल्यानंतर दरवाजा नावाचा आकार मोडून जाईल. दरवाजा नावाचा आकार मिळून जाईल. लाकूड व नावाची वस्तू त्या ठिकाणी शिल्लक राहते नाही का? खुर्ची नावाचा आकार मोडून जाईल. लाकूड नावाची वस्तू त्या ठिकाणी शिल्लक राहते. त्याचप्रमाणे तुम्ही आपण माऊलींनी सिद्धांत मांडलाय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतर स्वीकारीजे चैतन्यनाथे. तुम्ही आपण मरू शकत नाही, पण खऱ्या अर्थाने परमार्थाची जी संकल्पना कन्सेप्ट तुम्ही आपण करून ठेवलेली आहे की मेल्यानंतर माणसाला काय मिळतं? मोक्ष कधी मिळतं? मेल्यानंतर. आणि कोणी बघितलं? तुम्ही खरंच संप्रदायाचे आहेत का? वारकरी संप्रदायाचे? तुम्हाला साधू संतांचे शब्द आठवता का? हा, याच देही याच डोळा, डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. जिवंतपणी की मेल्यावर? जिवंतपणी की मेल्यावर. मोक्ष म्हणजे मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय, पूर्णप्रमाणे निवृत्त होणे, पूर्णप्रमाणे अनासक्त होणे, देहाविषयीची आसक्ती टाकून देणे म्हणजे जिवंतपणी मोक्षाचा सोहळा भोगणे. कधी? जिवंतपणी मोक्षाचा सोहळा भोगणे. तुम्ही आपण मेल्यानंतर मोक्ष मिळावा म्हणून पंढरपूरला जातो, मेल्यानंतर मोक्ष मिळावा म्हणून काशीची यात्रा करतो, मेल्यानंतर मोक्ष मिळावा म्हणून दान धर्म करतो, मेल्यानंतर मोक्ष मिळावा म्हणून यज्ञ यादिक करतो. ही तुमची जी कन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना तुम्हाला टाकून द्यावी लागेल आणि तुम्हाला तत्वज्ञानाकडे वळावं लागेल. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय या जगामध्ये नाही आहे आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानासारखं तत्वज्ञान या जगामध्ये दुसरं कुठेच नाही आहे. पण अडचण अशी आहे, आपलाच माल दुसरे कपडे घालून दुसरी माणसं त्यांच्या दुकानातून विकतात आणि आपले वेडे तिथं जाऊन घेतात. नाही समजलं मी काय करू? पंगत आहे थोड्या वेळात. विठ्ठल माल आपलाय. काय
हा. आणि लोक म्हणतात आमचं आहे मोक्ष. संतांनी, माझ्या ज्ञानोबांनी मोक्ष जिवंतपणे सांगितलं, माझ्या तुकोबांनी मोक्ष जिवंतपणे सांगितलं. आमच्यासारख्या मोकार लोकांना ते सांगता न आल्यामुळे, काय, आमच्यासारख्या लोकांना न सांगता आल्यामुळे आमचं मटेरियल, आमचं फिलॉसॉफी, आमचं तत्वज्ञान दुसऱ्या माणसाने त्याच्या दुकानातून सांगायचं आणि आम्ही सगळ्यांनी तिथं गर्दी करायची. वारकरी संप्रदायाकडे तत्वज्ञानच नाही. तू पहिले इकडे ये, तू अगोदर ज्ञानेश्वरी वाच, तू अगोदर गाथा वाच आणि मग तुला कळणार आहे तत्वज्ञान म्हणजे काय. थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे या अभंगातून मी तुम्हाला. हा, तुकोबाराय सांगतात फक्त देहाविषयीची जी आसक्ती आहे, जी देहावृत्ती आहे, पूर्ण समर्पक भावना जी असते भगवंताविषयी, ती ज्या वेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल त्या वेळेसच तुम्ही मोक्षाचे अधिकारी व्हाल. कायमी उदार पावेन, कायमी उदार पावेन, कायम कृपा करील नारायण, कायम कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. हे करा समाधान चित्ता माझी, करा समाधान चित्ता माझी, करा समाधान चित्ता माझी, करा समाधान चित्ता माझी. काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, काय मी खंड येईल कर्म, काय मी खंड येईल कर्म. काही म्या उद्धार पावे ना काही कृपा करील नारायण. तर वारकरी संप्रदायाने जे तत्वज्ञान तुम्हाला दिले, तुकोबाराय सांगतात फक्त तुम्ही एका विचारावर एका विचाराचं खंडन करा. मी देह या विचाराचं खंडन करा, आत्मज्ञान जागृत होईल. कुठल्या विचाराचं खंडन करायला सांगितलं? मी देह या विचाराचं खंडन करायचं, आत्मज्ञान जागृत होईल. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, जो मज होय अनन्य शरण, तयाचे मी निवारीन जन्म मरण, या लागी शरणांगत शरण. मी एकची पार्था. अनन्य भाव ज्याला आपण म्हणतो बघा, गव्हाचा दाना, ज्वारीचा दाना, बाजरीचा दाना, नाही का, लक्षात येते ना, ज्वारीचा, गव्हाचा, बाजरीचा दाना ज्या वेळेस ह्या मातीला समर्पण देतो, अनन्यता कशाला म्हणतात हे तुम्हाला तेव्हा कळणार आहे. अनन्यता कशाला म्हणतात हे तुम्हाला त्यावेळेस कळणार आहे ज्या वेळेस तो दाना, ते बीज ह्या मातीला समर्पण देतं, त्यावेळेस स्वतःच्या अस्तित्वाचा ऱ्हास करतं. त्या ज्वारीच्या दानाला, त्या गव्हाच्या दाण्याला, त्या बाजरीच्या दाण्याला मी बाजरी आहे, मी गहू आहे, मी ज्वारी आहे हा विचार टाकून द्यावा लागतो. आणि त्या गव्हाला त्या मातीसोबत माती व्हावी लागते. आणि एकदा का त्या गव्हाने मी देह ह्या वृत्तीचा ऱ्हास केला, गहूपणाचा त्याने ऱ्हास केला आणि त्याचं अस्तित्व ज्यावेळेस स्वीकार केलं, मातीचं अस्तित्व ज्यावेळेस स्वीकार केलं, तर त्या एका बीजातून किती बीज निर्माण होतात, आहे का नको? तसा सिद्धांत इथं असा आहे, मी देह ह्या वृत्तीने ज्यावेळेस मी देह ही वृत्ती ज्यावेळेस तुम्ही टाकून देणार आणि आत्मवृत्तीचा ज्यावेळेस तुम्ही स्वीकार करणार, तर आपोआप त्या ठिकाणी तुमच्या अंतःकरणामध्ये मोक्ष आणि मोक्ष संदर्भातली जी व्याख्या, मोक्ष संदर्भातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुमच्या अंतःकरणामध्ये आपोआप तयार होईल. आणि ज्याप्रमाणे तुकोबाराय सांगतात, मरणा हाती सुटली काया. आता मी मरू शकत नाही. काय? आता मी मरू शकत नाही म्हणजे काय होईल हो महाराज? म्हणजे जे होईल ते या देहासोबत होईल, जे होईल ते या देहासोबत होईल, माझ्यासोबत होणार नाही. देहाचा आणि माझा आता तो संबंध शिल्लक राहिलेला नाही. काय? विचाराया निश्चय, म्हणजे एका विचाराचं खंडन केल्यानंतर आत्मज्ञान त्या ठिकाणी प्रगट होतो. तुकोबारायानंतर म्हणतात त्याच्यानंतर जी विशेष स्थिती तुमच्या ठिकाणी निर्माण होते, ती विशेष स्थिती म्हणजे अशी, त्याला आत्मस्थित भाव म्हणतात, त्याला साक्षीभूत अवस्था म्हणतात. काय? साक्षीभूत अवस्था. सहज म्हणून जातो आपण, ठेविले अनंते पैसेची राहावे,
चित्ती असू द्यावे समाधान. या ओवीचा या अभंगाचा संदर्भ तुकोबाराय सांगतात. याला साक्षीभूत अवस्था म्हणतात. की भगवंत मला जसं ठेवणार मी तसं राहील. त्या होणाऱ्या घटनेमध्ये मी माझ्या अजिबात त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही. ज्या अर्थी तुम्ही बघा, एक प्रत्येक ठिकाणी एक सिद्धांत निर्माण होत असतात. ज्या अर्थी तुम्ही तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये असमाधानी आहात, तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतंय, बऱ्याच लोकांना असा अहंकार असतो, मी बदल करेल आणि बदल होईल. काय, मी बदल करेल आणि बदल होईल. आणि योगायोगाने तो भजने असावा, योगायोगाने तो भजने असावा. आणि त्याने रात्रीचा अभंग म्हणावर, वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. म्हणजे त्यांनी रात्री म्हणावं, वृक्षाची पान भगवंताच्या सत्तेने हालतं. आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणतो, माझ्याशिवाय गावात काहीच होणार, माझ्याशिवाय गावात काहीच होणार. म्हणजे रात्री काय म्हणत होता की मेघानी वर्षावे पर्वती बैसावे, वायूने विचारावे तुझी ह्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणून शरण आलो. साळुंके मंजुळ बोलत से वाणीश कविता धनी वेगळा तो. असं म्हणणारा दुसऱ्या दिवशी म्हणतो, माझ्याशिवाय गावामध्ये काहीच होणार. म्हणजे याचाच अर्थ काय, याचाच अर्थ काय, तो जे बोलतो आहे ते त्याच्या अनुभवात नाहीये. आणि बोले एक करे अनेक त्याचे पाहू नये मुख, हा सिद्धांत आहे. तर साक्षीभूत अवस्था या संदर्भात आपण बोलतोय. साक्षीभूतता त्या ठिकाणी निर्माण होते ज्या दिवशी तुम्ही आत्मभावावर, आत्मस्थित भावावर तुम्ही जगायला सुरुवात करणार, ज्या दिवशी तुम्ही देहावृत्तीचा त्याग करणार, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने साक्षीभूत होणार. आणि मग तुमच्या जीवनामध्ये येणारे प्रसंग, काय प्रसंग चांगले अथवा वाईट असू शकतात. प्रसंगामुळे सुख अथवा दुःख मिळू शकतं, पण येणारा प्रसंग, होणारं सुख अथवा होणारं दुःख हे मला नसून, काय मला नसून माझ्या देहाला आहे. आणि ते जे मिळत आहे त्या मागच्या जन्माच्या प्रारब्ध कर्मानुसार मला आता मिळत आहे, असा निश्चय त्या ठिकाणी तुमचा प्रत्येकाचा होईल. म्हणजेच काय, तुमची दुःखाची निवृत्ती होईल. तुम्ही कुठल्या जरी अवस्थेत असलात, कुठला जरी प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आला, तरी त्या दुःखाला अंगावर घेण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुमच्या ठिकाणी सहज निर्माण होईल. त्याला साक्षीभूत अवस्था असं म्हणतात, त्याला स्थितप्रज्ञ अवस्था असं म्हणतात. आणि अशा अवस्था फक्त आणि फक्त याला उत्तम अवस्था म्हणतात. आणि ही उत्तम अवस्था फक्त योग्याची होऊ शकते. कोणाची? योग्याची. योगी हा सर्वोत्तम भोगी असतो. योग्याला जेवढा ह्या जगाचा आस्वाद घेता येतो तेवढा आस्वाद तुम्हा आपल्याला घेता येत नाही. का घेता येत नाही? कारण आपल्या अंतःकरणामध्ये स्थिरता शिल्लक नाही. आपलं अंतःकरण चंचल आहे आणि चंचल असल्यामुळे आपल्याला त्या सोहळ्याचा आनंद घेता येत. आपण पंढरपूरला तर जातो, पण पंढरपूरला गेल्यानंतर आपलं जे अंतःकरण आहे ते सगळं गावाकडे कसं होईल? पाऊस आला असेल का? पेरणी झाली असेल का? आणि जास्तच पाऊस जर झाला असेल तर माझं पिकाचं नुकसान होईल का? माझ्या गोठ्यातल्या गायी तरी बऱ्या असतील ना? माझी मुलं तरी शाळेत व्यवस्थित जात असतील ना? हे विचार तुमच्या अंतःकरणामध्ये कुठे गेल्यावर? पंढरपूरला गेल्यावर. बरं ठीक आहे, पंढरपूरला गेल्यावर घराचे विचार येत आहे ना? बरं ठीक आहे, घरी राहा, मग घरचे विचार करा, घरी राहून घरचे चांगले विचार करा. पण आपलं दुर्दैव असं आहे, घरी राहून प्रपंच जावं आपण व्यवस्थित करत, प्रपंच करताना उगाच घरी राहिलो, किती दुर्भाग्य आहे, मला पंढरपूरला जाताच आलं नाही. म्हणजे धड आपल्याला प्रपंचही करता येत नाही आणि धड आपल्याला परमार्थही करता येत नाही. का करता येत नाही? कारण आपण स्थित नाही आहेत, आपण स्थितप्रज्ञ नाही आहेत, आपण चंचल आहोत, आपण डळमळतो. काय? आपण डळमळतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, स्थितप्रज्ञ सूर्य आहे. कोण? सूर्य. तुम्ही म्हणाल कसं काय हो महाराज? सूर्य स्थितप्रज्ञ आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, दिवसही होत नाही आणि रात्रही होत नाही. फक्त तुम्ही ज्या जागेवर उभे आहात त्या अँगलनुसार, ज्या जागेवर तुम्ही उभे आहात त्या अँगलनुसार तुम्ही ज्या ठिकाणी आहात ती वस्तू म्हणजे ती पृथ्वी
स्वतः भोवती प्रदक्षिणा करते म्हणून तुम्हाला दिवसही भासतो आणि तुम्हाला रात्रही भासते. अन्यथा सूर्य उगवतही नाही आणि सूर्य मावळतही नाही. हिला म्हणतात स्थितप्रज्ञ अवस्था. आणि ही स्थितप्रज्ञ अवस्था जगद्गुरु तुकोबरायांची परमार्थ करताना झाली. आपली होते का? आपल्याला परमार्थात कुठली अवस्था अपेक्षित आहे माहिती का? अगोदर माझं एक माळचा बंगला होता. अगोदर माझा 1 माळचा बंगला होता. मग मी कीर्तनकार झालो. पंढरपूरच्या विठोबाची माझ्यावर कृपा झाली. आता माझी 3 माळचा बंगला आहे माझा. ही माझी परमार्थिक अवस्था. बरोबर आहे ना? पटतंय का? नाही पटत आहे नाही ते म्हणा मग. हा, परमार्थात असंच असतं ना. पूर्वी माझी 1 माळचा माझा बंगला होता. मग मी कीर्तनकार झालो आणि दुर्दैवाने नंतर मला माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली आणि कृपा झाल्यानंतर माझी आता 3 माळची बिल्डिंग आहे. म्हणजे माझा परमार्थिक अवस्था माझी आता मी उच्चांक गाठला असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे का? हे माझं पतन आहे आणि हे मला कळत नाही. तुमची माझी परमार्थात अवस्था कशी माहिती का तुम्हाला? साप माहिती का? साप, नागोबा, तो लांब असणारा साप आणि त्याला 21 दिवस 22 दिवस 50 दिवस त्याला समजा अन्न भेटलंच नाही आणि तो उपवाशी झाला. त्याची जी जठराग्नी आहे ती माणसापेक्षा 21 पटीची जास्त असते. माणूस पचून आमच्याकडचे माणसं मांस पचवतात. धुळे जिल्ह्यातली माणसं काही इकडे माळकरीत सगळे काही विषय नाही. आमच्याकडे धुळे जिल्ह्यामध्ये काही माणसं मांस पचवतात. काय? मांस कळतं ना? हां. तर सापामध्ये गुणधर्म असा आहे की साप मांसासकट हाडं सुद्धा पचवतो. काय? मांसासकट हाडं सुद्धा पचवतो. म्हणजे ज्या जीवाला तो खातो का, उंदीर वगैरे जे काही ते छोटे छोटे जीव खातो का, तो सरसकट गिळून टाकतो. म्हणजे सरसकट गिळतो म्हणजे तो हाडं काढत नाही बाजूला, डायरेक्ट आत जाऊ देतो. हा गुणधर्म कुणाचा सांगितला मी? सापाचा. सापाची जठराग्नी एवढी तीव्र असते आणि योगायोग जर त्याला जेवण भेटलंच नाही, 15-20 दिवस त्याला जर भेटलंच नाही तर तो ती जे संतुलन आहे ते बिघडतं आणि त्याला भूक लागल्यामुळे तो विसरतो आता मी काय करणार आहे असं. म्हणून त्याचा शेपटीकरचा भाग पुढे घेतो आणि स्वतःला खायला सुरुवात करतो. तो स्वतःला अर्धा पचवून टाकतो तेव्हा त्याला कळतं आपण आपलंच कांड केलंय बा असं. तसं परमार्थामध्ये चाललंय. आयुष्य जात आहे पहा, जात आहे पहा, काळ जपतसे महा, हे श्वेताचा गोर हे जाणी रहा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जानी रहा श्रीहरीचा धनदारा पुत्र आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. तुमचं आमचं प्रत्येकाचं परमार्थिक जीवन परमार्थिक प्रवास असा चाललेला आहे. म्हणजे आपण सकाळी लवकर उठतो, आंघोळ करतो, चांगले कपडे घालतो, संगमनेर तालुका तुमचा संगमनेर, तालुक्याच्या गावाला जातो. संगमनेरला बस स्टँडमध्ये प्रवेश करतो, एका बसमध्ये बसतो आणि बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर काका आपल्या जवळ येतात आणि आपल्याला हळूच प्रश्न विचारतात, कुठं जायचं? ते काही ठरलं नाही. काय? ते काही ठरलं, फक्त चांगले कपडे घालून निघालोय आपण. तसा परमार्थ चालू आहे आपला. कुठपर्यंत करायचा, कसा करायचा आणि का करायचा अजून ठरलं नाही, फक्त करतोय एवढं खरं. काय करतोय एवढं खरं. तर चांगला जर बारकाईने विचार केला तर तुकोबरायांची ती साक्षीभूत अवस्था, ती स्थितप्रज्ञ अवस्था तुकोबरायांची त्यांना ती अवस्था मिळाली. परमार्थातला उच्चांक त्यांनी गाठला आणि तो उच्चांक फक्त आणि फक्त त्यांना गाठता आला तो म्हणजे एका विचारामुळे. आणि तो विचार म्हणजे मी देह हा गोष्टी सोडून दिली आणि मी आता ब्रह्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता.
आणि ह्या तत्वावर ह्या विचारावर त्यांनी निश्चय केला आणि परिणाम असा झाला की आता मात्र त्यांना काळाची भीती राहिली नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला. मरण माझे मरुनी गेले, 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 मज केले अमर, मज केले अमर, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, मज बोले अमर, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरून केले मज केले अमर. खऱ्या अर्थाने आता तुकोबाराय सांगतात की आता मात्र चिंता राहिली नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ना सोनिया गेली